धुळ्यातील लघुसिंचन घोटाळ्याचा अखेर 33 वर्षांनंतर निकाल लागला। आरोपी भास्कर वाघ आणि सखाराम वसावे दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। 26 पैकी 17 संशयित मृत आहेत। पुराव्यांच्या अभावी 7 जण निर्दोष देखील सुटलेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, धुळ्यातील लघुसिंचन घोटाळ्याचा अखेर तब्बल 33 वर्षांनंतर हा निकाल लागलेला आहे। तर आरोपी भास्कर वाघ आणि सखाराम वसावे या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली। भास्कर वाघाने 1990 साली 15 कोटीचा अपहार केल्याचे केस उघडकीस आले। त्यावेळेला सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वर आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संबंधित लोकांवर जवळजवळ 30 ते 35 खटले दाखल झाले। आतापर्यंत कोर्टामध्ये 28 खटल्यांचा निकाल लागलेला आहे आणि जवळजवळ 30 ते 35 आरोपींना सक्तवसुलीची शिक्षा झाली। भास्कर वाघाला स्पेशली जवळजवळ सर्व गुन्ह्यांमध्ये वेगळे कोर्टाने धरल्यामुळे 129 वर्षाची शिक्षा आतापर्यंत झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।